या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। गण गण गणात बोते हा मंत्र भक्तांमध्ये विश्वास निर्माण करतो। संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या मुखी निनादणारा गण गण गणात बोते अर्थात मी या ब्रह्मांडात बोलणारी एक अघात शक्ती जी भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। अशा या गजानन महाराजांचा प्रगट दिन विद्यावर्धिनी नगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। संसाराच्या भवसागरात पार करताना भक्तांना तारून नेत आहे श्री क्षेत्र शेगावीचा राणा संत शिरोमणी गजानन महाराज यांचा 142वा प्रगट दिन सोहळा शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी विद्यावर्धिनी नगर येथील भाविकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने मंदिराच्या समोर होमहवन करून श्रींच्या पादुकांवर महाभिषेक करण्यात आला। सकाळी श्रींचे चक्री पारायण झाल्यानंतर श्रींच्या पादुकांचा पालखी सोहळा विजयनगर, खर्जेमळा, कोटरूकरमळा या मार्गे जाऊन पुन्हा मंदिरात मिरवणूक सोहळ्याची सांगता करण्यात आली। या सोहळ्यात महिला पुरुष भाविकांनी देहभान विसरत मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला। गजानन महाराज की जय। त्यानंतर दुपारी गजानन महाराज यांची आरती करण्यात आली। येथील संस्थेच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदानाची परंपरा याही वर्षी अबाधित राखण्यात आली। तसेच परिसरातील दाम्पत्याला फक्त मुले आहेत अशांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवा संस्थांच्या पदाधिकारी व भाविकांनी विशेष परिश्रम घेतले। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था सिन्नर विद्यावर्धिनी नगर आमच्या या गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्ताने आमचे सलग 13वे वर्ष आहे आणि या 13व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो आणि सर्व भाविक मागच्या 2 वर्षापूर्वी इथं मंदिर झालेलं आहे आणि ह्या मंदिराचा चमत्कार म्हणजे असा इथं 5 फुटावरती पाणी लागलेलं आहे आणि त्या 5 फुटाच्या पाण्यावरती आम्ही पूर्ण 2 वर्ष बांधकाम वगैरे केलं आणि आज या परिसरामध्ये हे गजानन महाराजाचं भव्य असं मंदिर आम्ही स्थापन केलं आणि या सर्व भाविकांनी ह्या मंदिरासाठी सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आमच्या चाष्ट संस्थेच्या वतीनं आम्ही सर्व भाविकांचे आभार मानतो आणि यावर्षी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी दर्शनासाठी यावे अशी या गजानन महाराज संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। मी सिन्नर गजानन महाराज सेवाभावी संस्था विद्यावर्धिनी नगर या संस्थेच्या वतीने मी आजच्या या गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने सर्व भाविकांचं प्रथमतः हार्दिक स्वागत करतो। या प्रगट दिनाच्या निमित्ताने आमचे या परिसरातील सिन्नर तालुक्यातील तमाम आमचे जे भक्तवासी आहेत ते या ठिकाणी आमच्या या
गजानन महाराजांचं दर्शन घेता आणि या पावन झालेल्या या भूमीमध्ये आमच्या या गजानन महाराजांच्या मूर्तीमुळे एक वेगळं चैतन्य आमच्या या विद्यावर्धिनी नगरमध्ये प्राप्त झालेलं आहे. विशेषतः या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे या पंचक्रोशीतील तसेच सिन्नर नगरपालिका तसेच आमच्या ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्या संस्थेच्या सर्व परीने मदत करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो आणि म्हणून आजच्या या प्रगट दिनानिमित्त विशेष आनंद वाटतो की असा हा सोहळा सातत्याने आमच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने आम्ही करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तरी पुनश्च एकदा या सेवाभावी संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचं मी माझ्या या गजानन महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त असं हा मंदिर परिसर आम्ही जास्तीत जास्त स्वच्छ आणि निराग्रह असा ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला आमच्या या महाराजांच्या कृपाआशीर्वादाने पूर्णपणे साथ मिळत आहे आणि म्हणूनच एक आजच्या या प्रगट दिनानिमित्त एक आनंदाचं चैतन्याचं वातावरण आमच्या या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे. गजानन महाराज मित्रमंडळ या संस्थेच्या वतीने आम्ही दरवर्षी प्रगट दिनाच्या निमित्ताने काही समाज उपयुक्त कार्यक्रम ठेवत असतो. त्यामध्ये रक्तदान शिबिर हे आमचं 13वं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिरातून एक प्रकारे देशाची समाजसेवाच करत आहे. त्याचबरोबर आमच्या या संस्थेचं आणि गजानन महाराजांचं एक ब्रीद वाक्य आहे, अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. या निमित्ताने आम्ही दरवर्षी अन्नदानाचं काम या संस्थेच्या वतीने 12 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत पूर्ण वेळ करत असतो. त्यानिमित्ताने जवळ 3 ते 3.5 हजार भाविक या प्रसादाचा लाभ घेतात. त्याचबरोबर वर्षभरात आम्ही गणेश उत्सव साजरा करतो, नवरात्र उत्सव पण साजरा करतो. असे अनेक उपक्रम या ठिकाणी घेत असतो. आता यावर्षी आम्ही अजून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि बेटी बचाव हा एक उपक्रम घेतलेला आहे. ज्या पाल्यांना एकच मुलगी आहेत किंवा 2 मुली आहेत अशा पाल्यांनी जे काही सत्कार आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे, तोही पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एक प्रकारे बेटी बचाव असा एक कार्यक्रम हाती घेतला आहे. वृक्षारोपण हा एक आमचा दरवर्षीचा कार्यक्रम असतो. आमच्याकडे इथं पाणी मुबलक असल्यामुळे आम्ही फुलझाडे, इतर उपयुक्त झाडे, अशी दुर्मिळ झाडे काही आम्ही लावलेली आहेत. त्याचबरोबर या संस्थेच्या वतीने इथे सर्व भाविक स्वतःहून सेवा करतात. त्या ठिकाणी कुठेही कोणी मोबदला मागत नाही. असं एक आमचे या ठिकाणचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. संध्याकाळी दरवर्षी प्रगट दिनाच्या निमित्ताने आम्ही कीर्तन ठेवत असतो. 9 ते 11 हा आमचा कीर्तनाचा वेळ असतो. त्यानिमित्ताने अनेक भाविक इथे येतात आणि कीर्तनाचाही लाभ घेतात. आणि या संस्थेच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आम्हाला एशियन न्यूजने जे काही दरवर्षी साथ दिलेली आहेत त्यामुळे आम्ही त्या एशियन न्यूजचे पण आमच्या या संस्थेच्या वतीने आम्ही आभार मानतो.